बर बर इकडं चल. काय काय बंटी तिकडं अंग खाजी ती, तू इकडं अंग खाजी. तू आंघोळ घालू तुम्हाला दोघाला आज. खाजू इथे आंघोळ घालतो मी आता. बंटी हा काय काय हो काय 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 अरे 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 बघा आता चल ये लबाड खेळा बांधणं दोघं बांधणं खेळा. काय शेपटील काय चावलं शेपटील काय चावलं शेपटील काय चावलं आंघोळीच नाव काढलं कसलं आडगुड लावतो. चला तिकडे याच्यात ठेवा ना त्या दोन्ही जाड्या याच्यात. काय रे पिशवीत आता कच झाले तू बघा कशा उड्या मारित. त्याला मारलं होतं त्या कोंबडीने. आता शिक्याचा डोळा बिळा थोडाफार बरा झालाय. पंख अजून नाही झाला बरं का. बघा अजून त्याला बॅलन्सच करता आहे ना. त्याचं ठेवून धर चल चल धर. चालले निघाले जा पळा. जा पाणी प्यायला जा. तू गेलाय पळा. आज मस्त ऊन पडलंय गाड्या माझ्या मध्ये. वाळायला बसलं इथं जी चिकचिक झालेली ना ती वाळली तर लय मस्त होईन. चांगलं ऊन पडलंय आज. दिवसभर राहिलं पाहिजे फक्त. नुसतं पाणीच झालंय भाऊ इकडं सगळं. हे वाळलं का लय भारी होईल. मला पुढचं काम करता येईल मग. हे इकडचं थोडं काम राहिलंय. गेट बीट करायचंय पण आता आहे ना करावं का नाही करावं झालंय ते गेट. कारण की जेव्हा फळ्या लावू का जाळी परत वर उचलावं लागेल आणि तिथून जिथं फळ्या चालू होत्या तिथून वरती गेट चालू करावं लागेल. त्याच्यामुळे आहे ना काय कळा ना आता काय करावं काय नाही. चला बघू फळ्याचं नियोजन आधी मग गेटचं बघू. आता तुम्हाला काय पाहिजे रे. कपाशीची काय हालत आहे गाड्या. चला बघून येऊ आपण. इथलच्या कपाशीचं एवढं नाही वाटत बरं का. पण खालच्या कपाशीचं काय झालंय माहिती का विषय. हे इथून आहे का इथून खालचे सगळे पानं जळून गेलेत आणि ना बोंड बी असे काळे पडायला लागले. इथलची जरा बरी वाटते बरं का. इथं खडक आहे त्याच्यामुळं खाली माती टाकली होती ना आपण ते पूर्ण असं वारपाळल्यावानी झालं. खालच्याच कपाशीच तेवढं काय होतंय काय नाही त्याच जरा धाकधूक राहिली. बाकीची वरची कपाशी एक नंबर झालेली. काय टेन्शन नाही आहे. एका फांदीला 4 5 बोंड आहेत. असे काळे पडायला लागलेत फक्त. याचा काय याला एक फवारा मारावा लागेल. इकडची खोडलेली नाही आहे. इकडचे शेंडे खोडलेले आहेत त्याच्यामुळे इकडची जरा तुम्हाला उंच दिसन. माझ्या हाईटच्या लेवलला दिसन. पेरू बिरू आहे का एखादा. आहे पण अजून बारीक आहे. बस झालं. जास्त हिरवा चारा नको. जास्त हिरवा चारा पावसाळ्यात नको. ढ्यांडाळत्या त्या ते काय दशरथ घासाची बी आहे का आपल्याकडं. होय काय काय हा काय कुठं पानती ती साप नाही पानती आहे ना. हा पाय वरती आता आता वरती तिकडे तोंड इकडे काढू का त्याला. हा राहू द्या चला. दिसतंय कसं पण मग आता ते काय साप थोडी. पण असंच असतं ना. असाच सेम चमकवतो पण तो. जरा दोन द्या बांधून मला. चमकत असतो तो काय असं थोडी येणार चमकत असतोय तो. मला द्या बांधून. कुट्टी
कुट्टी पाहिजे होती, कुट्टी केली असते खर 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 करीत. कुट्टीचं बघायचं का बाबा विचारून काय कितीला आहे चाप कटर वगैरे. सगळं हे ऐन टायमाला म्हणजे हे मुळ्या पांढऱ्या गवताचे आहेत का? आणि कशाचे तुला नव्हतं म्हणलं का काल वरती फुटला इथे गवत. बरोबर आहे, ऐक नाही बंटे, बरोबर आहे बरोबर आहे. बंटी होती ना, बंटीला दाखवाय साप. लाल गवत यालाच लय भयानक भुरी असते रे भाऊ. त्याची भुरी लगे दिसत या बघा, त्याची भुरी. आणि लाल गवत ते पांढऱ्या गवताची, ते पांढरं नाही सॉरी हिरव्या गवताची भुरी दिसत नाही एवढी. हे म्हणतात तुम्ही हिरवं आहे, पण हे हिरवं नाही, याला आले बघा. हिरव्याची आहे ना भुरीच दिसत नाही. लाल गवताला लय बेकार भुरी. नाही ते नाही म्हणत मी, झाकून झाकून टाकली ती थोडी जाणार आहे. सांगतोय भुरी लय असते त्याला. बस कर एवढं बस झालं. मिक्स करायला काय होतं हे थांब इकडून घे असं. अंगाल नाही ते किनार जाऊन द्या भाऊ तिकडच. जायचं तुला, जायचं जायचं तुला, जा पळा खा तिकडं, पळ 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 पळ. चालली आपल्या दोऱ्यानं अंडे घेऊन चाला भाऊ. अंडे आहेत का अंडे? आता कोंबडी फुडूक झाली काही का अंडे देऊ राहिली. हात लावला आरडली तर खुडूक उठून गेली. नाही राहू द्या, आपण परत बघू. खुडूक झालेली असली तर इथं एक अंडा येते, एक देतो ठेवून. परत बसली तीच कोंबडी, बघू काय करायचं काय नाही. बाबांना विचारून इथं एक अंड होतं, देतो इथं ठेवून. बरं झालं सगळ्याच मिटलं. राजहंसला काय झालं थोड्या, आम्ही पांढरा शर्ट घातला का ते येडेच होऊन जाते पुरे. खा ना खा ना खा ना, तिथं काय खा ना, खाय खाय. हा हा 1.5 वर्षानंतर आपण ही गिरण चालू केलेली आहे. खरं आजीने घेतली होती बरं का घरचं दळायला छोटं मोठं, पण काय व्हायचं लाईटच राहत नव्हती. त्याच्यामुळे ना त्याला काय झालं, लाईटच राहत नव्हती. त्याच्यामुळे आजी याच्या काय दळत नव्हत्या, बाहेरूनच आणायचं दळून. मला आहे ना लय भजे खाऊ वाटले आणि पीठ संपलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं सॉरी. त्याच्यामुळं म्हणलं चला आता मी आहे ना डायरेक्ट पीठच काढतो. आता बघू कसं होतंय कसं नाही. जेव्हा मागच्या वेळेस कोंबड्या गेल्या होत्या ना मागच्या उन्हाळ्यात 200-300 कोंबड्या, तेव्हा मी ना याच्यातूनच भरडून टाकायचो मका आणि ते काय असेल ती सगळं. हो का, ही जाळी होती त्याची भरडायची, पुढे जाळीने भरडायचो मी. चला आता एवढ्या डाळीचं करायचं. बेसन पीठ खाओ, बेसन पीठ अभी. इतकं बारीक पीठ होतंय भाऊ. आता याच्यावर काय बारीक पाहिजे आता, बस ना ओके ना. हिरा बेसन पीठ झालं नाही दसता यार. तर आपल्याला अजून एक काम करायचं की बाबा, अशी तुती लावायची आपल्याला. आधी होती बरं का, जेवढं गवत दिसतं ना तुम्हाला सगळं तुतीच होती. आता आहे ना आपल्याला अजून लावायची आणि ती अशा पद्धतीने काटायची आहे. आता मी काही कापून ठेवली इथं बघा. खालून नाही आणायची, डायरेक्ट आपल्या कमराच्या लेवलने आणायची, जेणेकरून काय होतं इथूनच परत फुटती, मग इथूनच मारता येते. आपल्याला खाली वाकावं बी लागत नाही आणि जास्त ताण पण होत नाही. आता बघा इथं कशी बारीक बारीक फुटलेली अशी वर वर वर, इथूनच मग अशी मोठी होती. चला आपल्याला आरडायला लागले गावरी मॅडम, तिला टाकतो. माझ्याकडे कटर नाही आहे सध्याला उपलब्ध, त्याच्यामुळे येळ्याने का तोड घेतोय मी. त्याला बस झाली एवढी. 2-3 प्रकारचे चारे दिले का टेन्शन राहत नाही, सेहत पण चांगली राहते. आता कशा आडू राहिल्यात तर नेमकी वाला चारा द्यावा लागू राहिला आपल्याला, कारण की आपला सुका चारा नेमकी संपलाय टायमाला. काय टेन्शन नाही, आता थंडी बी लागायला लागली. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.